नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. दुर्योधन 12. आणि शेवटी ते अघटित खरोखरच घडलं. स्वयंवराहून मी हस्तिनापुराला परत आलो ते अनेक घटनांचे अनिवार्य बाण उरात घेऊनच. मला वारंवार वाटतं की आयुष्य हे एक अद्भुत रम्य स्वयंवर असावं. प्रत्येक माणूस त्या स्वयंवरात हिरिरीनं भाग घेतो, पण काही वेळा काळानं इतके अवघडपण या स्वयंवरात मांडलेले असतात की ते कुणालाच सगळे जिंकता येत नाहीत. काही जणांची तर जीवघेणी दुर्दशा होते. अनेक माणसं धैर्यशाली, बुद्धिमान आणि पराक्रमी असूनही ते पण पूर्ण करू शकत नाहीत. मी नाही, अश्वत्थामा नाही, कर्ण नाही, कुणीच नाही. पांचालींच्या स्वयंवरात केवळ स्मृतींनीही माझं मन अनेकविध भावभावनांच्या विचित्र संमिश्रणानं तडफडू लागतं. काळाचे आणि दैवाचे गोडवे कुणी गायलेलं मला कधी आवडत नव्हतं. मी जीवनात एकट्या कर्तृत्वालाच किंमत देत आलो होतो. पण जेव्हा जेव्हा कर्तृत्व थिटं पडतं तेव्हा तेव्हा मला काळाचं महत्व पटू लागलं. पुरुषार्थाचे कितीही नगारे मानव पिटत असो, त्याच्या कर्तृत्वाचे ध्वज हातात घेऊन तो धुंदपणानं कितीही नाचत असो, शेवटी तो विशाल नि अनंत आकाशासमोर थिटा आणि अपूर्णच राहणार. अपूर्णता हाच जीवनाचा स्थायी भाव आहे असं पांचालीच्या स्वयंवरापासून मला वारंवार वाटू लागलं आहे. तिचं स्वयंवर पार पडलं होतं, पण तिचा सुकुमार गोंडस हात काही माझ्या हातात आला नव्हता. तिच्या पाणीग्रहणासाठी पुढं केलेल्या माझ्या भक्कम हातावर कठोर नियतीनं ठेवले होते ते धगधगीत सत्याचे जळजळीत अंगार. अजूनही स्वयंवराचा प्रसंग आठवला की माझी मती गुंग होते. शेवटी हा रहस्यमय भूमार्ग आहे असंच वाटतं. मी त्या स्वयंवराला गेलो नसतो तर फार बरं झालं असतं. अनेक कटू आणि असह्य सत्याचं दडपण तरी माझ्या छातीवर आलं नसतं. कारण त्या स्वयंवरानं मला सर्वात भयानक धक्का दिला होता तो पांडवांच्या अस्तित्वाबद्दल. पांडव जिवंत आहेत ते असह्य सत्य एखाद्या राक्षसाचं अक्राळ विक्राळ रूप घेऊन माझ्या छातीवर थैथै नाचत होतं. त्याच्या पायाखाली माझ्या आकांक्षांच्या बरगड्या पिचत होत्या. ते स्वयंवर विसरण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी एखाद्या अप्रिय व्यक्तीनं पुन्हा पुन्हा समोर येऊन आपलं क्षेमकुशल विचारावं तसं ते माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा उभं राहून मला डिवचत होतं. पणात मांडलेलं मत्स्ययंत्र डोळ्यापुढे येऊन गरगरत होतं. स्वयंवराच्या दिवशी पांचालांच्या राजनगरात जाताच आम्ही पंचपक्वानांचा समाचार घेतला. घटकाभर वामकुक्षीसाठी राजकक्षातील मंचकावर कलंडलो. थोड्या वेळातच कर्ण उठला. अंगावर उत्तरीय पांघरून तो कक्षाबाहेर निघाला. मी अर्धवट निद्रेत होतो तरीही मी त्याला विचारलंच, कर्णा, स्वयंवराची घटका जवळ येत आहे, कुठं निघालास या अवेळी? वेळ ही सर्वांनाच सोयीस्कर असते. अवेळ सोयीची करून दाखवतो तोच खरा योद्धा. मीच त्याला हस्तिनापुरात सांगितलेलं तत्वज्ञान त्यानं मला हसत ऐकवलं. ठीक आहे, जा, पण लवकर परत ये. कारण काय? कारण तू नगरात जिथं तिथं जाशील तिथं तिथं तुला पाहण्यासाठी स्त्रियांची गर्दी उडून जाईल. पण मी नगरात जाणारच नाही, तो मंद हसत म्हणाला. मग कुठं? गंगेच्या किनाऱ्यावर. तो कुठंही असला तरी एक नदी किनारा आणि दुसरं स्वच्छ आकाश त्याला लागत असतं. नाही, इथंच राजवाड्यातील दुसऱ्या एका कक्षात, तो मान डोलवीत म्हणाला. कुणाच्या? दृष्टद्युम्नाच्या की अमात्यांच्या? बहुधा तू स्वयंवराची बारीक सारीक माहिती काढायला जात असावास. नाही राजा, मी चाललो आहे श्रीकृष्णाला भेटायला. थोड्या वेळापूर्वीच मी अमात्याकडून तसा निरोप पाठवला आहे. श्रीकृष्णाची भेट घ्यायला तू कशाला तिकडं जायला पाहिजेस? त्यालाच आपण अमात्यांकरवी इथं बोलावून घेऊ. मंचकावरून मी ताडकन उठलो आणि निद्राधीन झालेल्या दुःशासनाला गदागदा हलवीत म्हणालो, दुःशासन, उठ आणि पांचालांच्या अमात्यांना बोलव. कर्ण तत्परतेनं पुढं होऊन माझा हात धरीत म्हणाला, नको, त्याचा निद्राभंग नको.
मी अर्ध्या घटकेतच परत येतो. श्रीकृष्णाला इथं बोलावलेलं मला नाही आवडणार. मीच त्याच्याकडे जाईन. त्याचा स्वभावच आपल्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये असा होता. ठीक आहे, जा, पण लवकर परत. मी त्याचं मन मोडू शकत नव्हतो. पण का कुणाला ठाऊक तो श्रीकृष्णाला भेटायला जातो आहे हे मला त्यावेळी मुळीच आवडलं नाही. श्रीकृष्णाबद्दल माझं मत फारसं चांगलं नव्हतं, कारण त्याचा रंग अर्जुनासारखाच निळसर होता. त्याला पाहिलं की मला अर्जुनाची आठवण येईल. आम्ही अर्धा घटका विश्रांती घेतली. तेवढ्या अवधीत कर्ण श्रीकृष्णाला भेटून आला होता. त्याचं मुख उल्लसित आणि आनंदी दिसत होतं. राजवाड्यासमोरच्या मंडपात जमलेल्या लोकांचा उत्साहपूर्ण कलकलाट आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता. मी, शकुनी मामा, अश्वत्थामा, दुःशासन सर्वजण राजवस्त्र परिधान करून तयार होतो. कर्ण वस्त्रागारात वस्त्र बदलत होता. थोड्याच अवधीत तो वस्त्रागारातून बाहेर आला. त्यानं निळ्या रंगाचं अधर्य परिधान केलं होतं. त्यावर पिवळ्या जर्द रंगाचं उत्तरीय होतं. खरं तर उत्तरीयापेक्षा त्याच्या त्वचेचा रंगच अधिक उठून दिसत होता. तो वस्त्रागारातून बाहेर आला तेव्हा गुहेतून बाहेर पडणाऱ्या एखाद्या वनराजासारखाच वाटला मला. याच्या मुद्रेवरून जणू सूर्यकिरणच परावर्तित होऊन आसमंतात मिसळत होते. मला पाहताच तो मंदपणे हसला. त्याच्या गोबऱ्या उजव्या गालावर एक गोड खळी पडली. अगदी चुकूनच एखाद्या वेळी मी अशी खळी पाहिली आहे. त्याची सुवर्णवर्णी गोलाकार मुद्रा मला नेहमीच टवटवीत सूर्यफुलासारखी वाटत असे. त्याचा पुत्र सुदामनही त्याच्या मागून वस्त्रागारातून बाहेर पडला. नको नको म्हटलं तरी तो आग्रहानं आमच्याबरोबर आला होता. थोड्या वेळातच एक दास कक्षात आला नि मान वाकवून मला म्हणाला, महाराज, आपणाला अमात्यांनी आदरपूर्वक पाचारण केलं आहे. मंडपात सर्व नरेश आपली प्रतीक्षा करत आहेत. मी, कर्ण, शकुनी मामा, अश्वत्थामा, कर्णपुत्र सुदामन आणि दुःशासनासह माझे 10 बंधू असे सर्वजण कक्षाबाहेर पडलो. जाता जाता मी कर्णाला म्हणालो, माझा सर्व भार तुझ्यावरच आहे, पण फारच अवघड आहे. तो काहीच न बोलता केवळ हसला. त्याचे सुवर्णजडीत दात क्षणभर चमकले. चालताना बसणाऱ्या हक्क्याने त्याच्या कानातील लोभस कुंडल लयीत डोलू लागली. आम्ही स्वयंवराच्या मंडपात आलो. कुणीतरी कंठरवानं ललकारी दिली, हस्तिनापुराधिपती कौरवश्रेष्ठ धृतराष्ट्रपुत्र युवराज दुर्योधन, चंपानगराधिपती अंगराज कर्ण, द्रुपदपुत्र युवराज धृष्टद्युम्न आम्हा सर्वांना सहहास्य समोर आणला. त्यानं माझा हात प्रेमभरानं आपल्या हातात घेऊन आम्हाला आसनाकडे न्यावयास सुरुवात केली. सर्व आमंत्रित राजे आणि योद्धे आदरानं उठून उभे राहिले. माझी छाती अभिमानानं भरून आली. कुरूंचा सत्ता धाकत जणू हे सर्व नरेश उत्थापन देऊन मान्य करीत होते. आम्ही सर्वजण आसनस्थ झालो. लागलीच मंडपातील सर्व नरेशही खाली बसले. माझ्या आसनासमोर एक आसन तसंच मोकळं होतं. इतर सर्व आसनावर कोणी ना कोणी बसलं होतं. मी धृष्टद्युम्नाला उत्सुकतेनं विचारलं, ते समोरचं आसन कुणाचं? अजूनही ते रिक्त कसं? त्या आसनाकडे पाहत तो म्हणाला, ते आसन मंडित झाल्याशिवाय स्वयंवराला प्रारंभ होणारच नाही, कारण ते आसन भगवान श्रीकृष्णांचं आहे. मथुराधिपती यादव कुलोत्पन्न वसुदेवपुत्र भगवान श्रीकृष्ण. मंडपात आणखी एक ललकारी घुमली. प्रवेशद्वारातून निळ्या वर्णाचा श्रीकृष्ण प्रवेशत होता. त्याच्या समवेत त्याचा बंधू बलराम, पुत्र प्रद्युम्न, रुक्मरथ, उद्धव, सात्यकी इत्यादी यादवजन होते. मंडपातील सर्व नरेश इतकंच काय, पण पुरोहितांसह राजस्त्रियांच्या सौंधातील सर्वजण आदरानं उभे राहिले. माझ्या शेजारी बसलेले कर्ण, अश्वत्थामा, शकुनी मामा, दुःशासन सर्वच उठून उभे राहिले. मला त्यांनी त्या काळ्या श्रीकृष्णाला एवढा मान का द्यावा तेच कळलं नाही. पायातल्या चढावात काहीतरी अडकलं आहे असं भासवून मी त्याचे बंध सोडण्याच्या निमित्तानं आसनावरून एक रतीभरही हललो नाही. पण किनारी दृष्टीनं मी सर्व पाहत होतो. श्रीकृष्ण हात उंचावून सर्वांना खाली बसण्याचा विनम्र संकेत करीत होता, पण कोणीच खाली बसत नव्हतं.
शेवटी तो माझ्या समोरच्या आसनावर आसनस्थ झाला. तरीही सर्वजण उभेच होते. शेवटी तो पुन्हा वर उठला आणि मंदपणे हसत उजवा हात उंचावीत धीरगंभीर आवाजात म्हणाला, आमंत्रित नरेश हो, बसा. युवराज धृष्टद्युम्न आता आपल्या भगिनीचं युवराज्ञी याज्ञसेनीचं स्वयंवर मांडेल. सर्वजण कळसूत्री बाहुल्यांसारखे खाली बसले. श्रीकृष्णानं माझ्यावरही दृष्टिक्षेप टाकला. मी माझी दृष्टी दुसरीकडे वळवली. मला त्याचं मुखही पाहायचं नव्हतं. त्याच्या केवळ दर्शनानंच नदी किनारी टिटवी कर्कशावी तशी मला अर्जुनाची आठवण होत होती. छातीत एक अनामिक कळ उमटत होती. भीमाची गदा माझ्या भोवती फिरत असल्याचा भास होत होता. मी सर्व मंडपभर दृष्टी फिरवली. तिथं आर्यवर्तातले सर्व लहान थोर राजे आले होते. द्रौपदीच्या सुगंधानं सर्वांनाच वेडं केलं होतं. तर मगधाधिपती जरासंध, मद्राधिपती शल्य, सिंधू अधिपती जयद्रथ, चेदिराज शिशुपाल, एकापेक्षा एक सामर्थ्यशाली वीरांचं ते संमेलन होतं. पण का कुणास ठाऊक त्यांच्यापैकी एकही मला कर्णा इतका सतेज आणि आकर्षक वाटत नव्हता. ते त्याला सांगावं म्हणून मी उजव्या हाताला असलेल्या त्याच्या कानाजवळ माझं तोंड नेलं. पण तो असावध होता. तो एकटक नुसतं श्रीकृष्णाकडेच पाहत होता. मी त्याला नेहमीप्रमाणे सावध करण्यासाठी एक कोपरखळी मारली. तो चमकून मजकडे पाहू लागला. मी त्याला त्याच्या सौंदर्याबद्दल सांगण्यासाठी ओठ उघडले. पण तेवढ्यात पांचालांचा युवराज धृष्टद्युम्न आपल्या भगिनीला याज्ञसेनीला घेऊन मंडपात आला. सगळीकडं उत्सुकतेच्या पोटी निर्माण झालेली नीरव शांतता पसरली. जो तो अधोमुखी आणि धीरगंभीर पदक्षेप टाकणाऱ्या पांचालीकडं निरखून पाहू लागला. तिच्या हातात पायापर्यंत पोहोचेल अशी धवल कमलांची वरमाला होती. आपल्या प्रत्येक पावलागणिक ती जणू तिथं जमलेल्या सर्व वीरांची हृदय कमल सहज तुळवत चालली होती. विविध पुष्पमालांनी सजवलेला, अनेक पुष्पांच्या गंधांनी धुंद झालेला तो विशाल मंडप पांचाली सलज्जपणे तेथे येताच खऱ्या अर्थानं स्वयंवराचा मंडप दिसू लागला. सावळ्या रंगाची द्रौपदी शरदातल्या अबोल लोभस संध्येसारखी दिसत होती.